श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ. सिद्ध नामधारका ते सांगत अनेक उद्धरिले भक्त. दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कलिदारुण जनान जमे पवित्र चरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहिती म्हणती मजप्रत श्रवण पठनी निश्चिंत कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगून गुप्त होते पहा स्वामी समर्थ. त्यांची चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अति अनुसया कारण दत्तात्रेयांचे अवतरण माहूर गडी राहून अनंतलीला करीत असे. यदु अर्लक परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठन प्रकटे श्री दत्त. ऐसे महात्य अद्भुत श्री दत्तांचे आहे हो. अवतार येते आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार. स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जनी. जना सन्मार्ग दावणी मोक्ष मार्गा लावित असे. त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्माते श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागी कोल्हापुरी माहूरगडी शयन करी ऐसी महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार येती कधी दिगंबर. श्री दत्त रूप अगोचर विविध रूपी फिरत असे. पिठापूर ग्रामात अपळ राज सुमती राहत. श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करून या. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त. भिक्षाम देही म्हणत दारी उभे राहून या. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात. विश्वोद्धारक श्रीदत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथाच तू म्हणे श्रीदत्त आणि तेथेची होती गुप्त. दिव्य तेज फाकत विस्मयती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेते श्रीदत्त. श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध. जाना दत्तांचे 16 वर्षापर्यंत मात्या पित्याचे सुख देत. मग जाती हिमालयात दर्शन द्या या भक्तांना. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त. येऊन गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती ते. तेथून कुरवरपुरात अंतिस्थायिक होत. दूरदुरुनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. कुरवरपूर महासिद्ध पीठ जाना होतसे. कुरवरपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रती राजभावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मजप्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत. देईन दर्शन तुझप्रत विश्वास ठेव बोलईचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवेरपुरी राहत. लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित. जो जे मागील त्या ते देत महास्वामी अवधरा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पार. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवरपुरी प्रकटे. अध्याय पहिला ओवी संख्या 31 समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवरपुरी राहत श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ. अनेक लीला दावित लोकोद्धार कारणे. ऐसे काही वर्ष जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त. येथून या अवधर्या होऊन या येथून गुप्त. जाऊन राहू कर्दळी वनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परतत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधरा. ऐसे सांगून भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त. श्रीशैल पर्वती प्रकटता महास्वामी अवधरा. काही काळ राहून तेथ कर्दळी वनी प्रवेशात. समाधी लावणी बैसत काही वर्ष तेथवरी. समाधी ते विसर्जोनी अवतार घेते श्रीपाद मुनी. कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधरा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत. लोक आश्चर्यचकित करीत म्हणती दिव्य बालक हे. न रडेन मागे काही बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गुंजी गृही गुंजत. ओम प्रकटला म्हणत ओम लोकविस्मय तेधवा. ऐसे जाती वर्षे 7 बालक ओम राहे म्हणत. परीन काही बोलत चिंतित होती सर्वही. इतर जण जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत. परी प्रत्युत्तरी ओमी म्हणत
आणि काही बोलेना. अंती पुस्ती तयासी सांगतू केव्हा बोलसी. बालक खून करून त्यासी सांगत असे ते अवधरा. खून करून दावती मौजे बंधन करा म्हणती. उपनयन होतात करीत बोलेन आपण म्हणत असे. ऐसे एकूणी माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चिंत तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहुणी उपनयन केले पहा मौजी बंधन. बालक वेद मंत्र म्हणून निज मौन सोडित असे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे 7 वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्तांचा. तर नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो येती गृहीन राहू निश्चय. ऐसे सांगून सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात. तेथे तपाचरित लोकोद्धारा कारणी. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेत तेथे येऊन राहिले. भिलवडी ग्रामासमीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथे शक्ती ठेवून अमुप. पादुका तेथे स्थापित जगदोद्धारा कारणी. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थ स्थान ते. उदरव्यथेने पीडित ब्राह्मण करती व्याधीमुक्त मूढा विद्वान करीत ऐसी महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून. साई देवासी अभयदान श्री गुरु कृपेमुळे मिळत असे. भक्तांशी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावावया. सर्व येथे राहणार काही येई बरोबर. सत्कर्म आणि सदाचार हेची जैवाची सांगती. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरे राहिले. अध्याय 2 ओवी संख्या 30 समाप्त. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकः. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञ सागरः. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धारा तप करीत अनेक लीला दावित भक्त रक्षणा कारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत जल योगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नृसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दावून मनोरथ पूर्वी भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या. महिमा सिद्ध स्थान ये वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथे दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात तो प्रेमेने गृहात. घेवड्याची भाजी वाढत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणते तयाप्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथुनी पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदोळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्त धन अकस्मात त्यासी पहा हेव सापडले. धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पूर्णनिवृत्त इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्तांचे हरित करुणासागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व काही मिळे भक्ता. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरून होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहून या. योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे. नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत. सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले ते त्वरी. मनोहर पादुका स्थापित त्यांची पूजा करा म्हणत. पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय. ऐसे म्हणून श्री गुरुदत्त गाणगापुरी जाऊन राहत. नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरलेले लोक अनंत. अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत.
येऊन नृसिंहवाडीत पादुका ते सेवितसे. पती पत्नी पादुकांते सेवित पूजा अर्चा करीती. नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करती राहिले. एक मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागी. प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत. अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधरा. माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत. श्री गुरूंनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला. लोक तिसी समजाविती परिती काही न ऐकत. अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनिया. तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत. म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला जिथे. पुत्र शवाते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत. पुत्र तुझा आहे जिवंत उगाच का दुःख करत. ऐसे ऐकुनी उठत माता विस्मितीसी पाहत असे. पुत्रा ते पाहे जीवित पतीसी उठवणी दावित. श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपी नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 ओवी संख्या 40 समाप्त. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहात. दीन जना उद्धारित कृपा कटाक्षे करुणिया. अशी नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीती भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमेने गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरु श्री बैसोनिया म्हणे पाहती ब्राह्मणी. आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तो म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मजप्रत ऐसे म्हणती ती येला. श्री स्वामीसी ती म्हणत वांझ म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहून लीला स्वामींची. वांझ म्हैशी दूध देई वार्ता सर्वा कळेही. दर्शनासी गर्दी होई नृसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती एकूण निंदा करी आपण. म्हणे संन्याशाशी वैमान ऐसे हवे कशाला. स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्तांना सांगती. जावे कुमसी गामाप्रती भेटो म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामात जात. यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करती. त्या रूपी नृसिंह सरस्वती देती दर्शन तेधवा. पाहुनी इष्टदेव मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नररूपे राहत असे. एशी लीला अनंत श्री गुरु भक्तांसी दावित. भक्त मार्गात ते वाढवीत गाणगापुरी राहून या. त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडितचारी वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरून अनेक पंडिता हारवून. जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा. प्रतवाद करावा या वेदांत म्हणून या आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत. न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी. मग हारीपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण. येती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार. हारीपत्र तयासमोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखी. त्रिविक्रम येती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी तेधवा. वाद करावा या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारधी. आड्या त्याने उभय येती बैसती स्वामींच्या समोर. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयन शोभत. वाद करून या काय मिळत लिहून काय हवे तुम्हा. आड्या ते खोर ब्राह्मण नोळखिती श्री गुरु चरू लागून. म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात 4 वेद आम्हा पाठ. आम्हा सवे शास्त्रार्थ करून जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्यासी समदावीत परिते न ऐकत. वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा येथोरी. इतुकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी. दुरी एक मातंग अवधरी जात होता तेधवा.
स्वामी तया पाचारती कुठला कोण विचारती, तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्यांशी सांगत रेषा भूमीवरी काढा सात, शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधरा. मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडीत, पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मयी चित्ता पाहू लागले स्वामींसी. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगा सुतका मजसी पाचारीत ऐसे म्हणून पुसतसे. चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र येती जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचरले. पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता व्यापार उद्यम तत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेद शास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करून येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेद वादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर करती साष्टांग नमन श्री गुरुंसी ते धवा. श्री नृसिंह सरस्वती स्वामींसी नमस्कार करुणी ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे क्षुद्र होऊन ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागून. हे सर्व पाहून जन विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांसी म्हणती पाणी ओता शिरावरती होईल सर्व विस्मृती, पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर, करुणी स्वामींसी नमस्कार शेतावरी जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, अवधूत दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4 ओवी संख्या 53 समाप्त. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिनी परमहंसा महाशून्य महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्. असो गाणगापुरात महिमाचंद्र कले समवाढत, सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करुणी होती मुक्त ऐसे अवधूत अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रैमूर्तींची सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी, श्री गुरुचरित्र दर्शन मात्र सी सकलाभिष्ट पूर्ण होतसे. दैन्य पुरुष होऊनी स्त्रिया मुक्त युक्त, वांजेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत. श्री गुरु ते पाहता माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत, पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हारल तसे. करती अनेक उपचार परिरोग दुर्धर, वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. आरोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास, नृसिंह सरस्वती समर्थ येती रावा ते पहावे. रोगीपतीसी घेऊन श्री स्वामी दर्शना, कारण परी प्रवासाचा क्षीण त्या रोग्यासी सहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत, श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे. रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत तो झाला अमृत, पत्नी आकांत करीत असे. कळे स्वामीसी वर्तमान चरण तीर्थ देऊन, प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊनी बैसला. सर्व करती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर, प्रकटला पहा भुवर नर रूपा ते धरुणिया. ऐसा महिमा परंपार दीनदयाळ करुणासागर, बाल मुकुंद भक्तोद्धार करीती राही सर्वदा. अनेक रूपे धरती दीनजना उद्धरती, भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्यांचा महिमा अनंत, कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत, अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण, अगाध त्याची महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत, दूर दूरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्ता करती आराधन, होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित, स्वामीसी भोजन करावे म्हणत क्षिदा घेऊन येत असे. तिघांसी पुरेल इतके साहित्य तो सवे घेऊन येत, परी जब पाहत असंख्य नित्य जेवता. ती रोज जेवते 1000 पाहुणी भ्याले त्याचे अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य, स्वामीसी तू काय देत म्हणून चेष्टा करीता ती. स्वामी तयासी पाचारती क्षिदा त्याचा पाहती, स्वयंपाक करी म्हणती ऐसी सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करीतो ब्राह्मण, स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी.
कफनी त्यावर टाकीत वाडा म्हणती सर्वाप्रत शिष्यांशी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करती पंगती उठो लागत 4 सहस्र जेवीत ऐसा महिमा श्री गुरूंचा. जलचरासी देती अन्न पक्षासी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरूंचा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी. याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरुचे. अध्याय 5 ओवी संख्या 33 समाप्त. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्व सिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूर दूरुनी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत सर्व सवे पत्नी असत वय वर्ष 60 असत येऊनी नमी तो श्री गुरूंची. श्री गुरु पुस्ती तयेसी काय इच्छा मानसी. तो म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. जाहले वांझ या जन्मात दूषण करीती समस्त पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे. श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणेल पुढील जन्मासी. याच जन्मी पुत्र कन्येसी पावसी येसी करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना. याच रात्री होई विटाळशी 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवीत श्री गुरुसी ती म्हणत नुसिये केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे हासोनी. स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरुवचन यथार्थ पुत्र झाला परियेसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पूर्वी नार. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी. एक काष्ट त्यात ते देत म्हणती सेवा सेवी तयाप्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. 19 हे आश्वासन विप्र घेई काष्टा ते संगमावरी जाऊन तेथे काष्ट रोवून नित्य घाली स्नान त्या काष्टासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयासी येत कमंडलू तीर्थ घालीत मंत्रोनी त्या काष्टासी. तत्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठदात सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त ऐसी लीला तयाचा. एकदा साय देवासी घेऊन जाती संगमासी. दावणी वर्षा मायसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊन ये परत. 2 सर्प पाठवीत पथ दाखविण्या तयाला. काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवीत तया साय देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैली यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी. भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्याशी यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावीत पायधरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्याचे दर्शन घेत पाहून विस्मित होत असे. करुणी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊनी निमित्त असे. म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नका. तूच अससी परमेश्वर भारोणी राहसी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्ष आराधले. 3 सत्वंसर उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुनश्चरणी पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत. तेथ असते श्री दत्त बरा होशील तू. विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवीत ऐसी म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधी त्यासी म्हणत तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी. दुसरी दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी. प्रवास करुणी अष्टदिशी गाणगापुरी पोचत असे. दुरोणी श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरु त्यासी म्हणते देवी पासूनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा. 19 मात चरणी नमस्कारित म्हणे तू ईश्वरी असत जाणिले मनीची सर्वही. श्री गुरु म्हणती साय देवासी न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांसी संगमी स्नान करवावे. नवी वस्त्री द्या यासी आपण मग आणा आणि मग गाणगापुरासी. ऐसे सांगून तयासी संगमी देती पाठवणी. अजूनही वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत पुष्ट गेली निघून या. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत.
म्हणे तू त्रिमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसा अगाध महिमान नित्य होई अन्नदान. ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथीचा. हिपरगी ग्रामात नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत पाच कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्री दत्त. तयावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्याने अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मीन करी. ऐसे बोलून आपण गेला शिव पूजे कारण. पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती. हसून त्या ते म्हणती माझी पूजा करीतोस का. पाहुन ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्रीशंकर नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य. ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती. 7 भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमच्या घरासी. श्री गुरु सर्वा हो म्हणती सर्वेही आपल्या घरा जाती. पुन्हा कालांतरी मिळती म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूपी झाले आपण अपार महिमा नारायण. 7 ठाई गेले आपण गाणगापुरी ही होतेची. श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला असे त्रिमूर्ती. गाणगापुरी वास करती आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजन उद्धरिले पहा श्री गुरुनी. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार नित्य करी श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत कापून टाकी शेत. विस्मय पाही भक्त काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरण म्हणे आज्ञाप्रमाण. टाकी शेत कापून वेडा म्हणती लोक त्याती. परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत. सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा वर्णावा होई किती सीमा. एक ईश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून मी सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार. नृसिंह सरस्वती गुरुवर श्री गुरुदत्त पहा प्रकटले. अध्याय 6 ओवी संख्या 66 समाप्त. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या. हे दत्तात्रेया गुरुवर्या. मजवर्ती करी तू दया. सद्भक्तांसी सदावया. अन्न वस्त्राते देई तू. तैसेच देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्याचे जीवन लोकधारा अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत. भीमा अमरजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद वल्लभ अवतारत राजक एक सेवा करीत. पूर्वजन्मात राजा होत श्री गुरु म्हणसी तयासे. तो बिदरचा राजा होता श्री स्वामींच्या दर्शनात. काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कुरुवरपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत. औदुंबर नृसिंह वाडीस ग्रामोत्पन्न दान देत असे. तैसेच गाणगापुरात विपुल राजा दान देत. ब्राह्मण वस्ती बसवीत श्री गुरु सेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेचे विविध समस्याग्रस्त सेवा करुणी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न. लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वये राहत. लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेवीत असे. यश कीर्ती धनमान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होत असे. ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारा निर्माण. अनेक स्वये आपण कर्दळीवनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारती. कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्त भावया कारणे. पादुका स्थापित तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथून निघत नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापुरी राहुणे निघत संगाती असती 4 भक्त. श्रीशैल्य पर्वती येत मल्लिकार्जुन ते पहावया. काही दिन तेथे राहत मग भक्तांशी सांगत. जावे तुम्ही आता परत कर्दळीवनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत. कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी. आश्चर्य पाहती भक्त जलावरी. श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पहिले तिरासी श्री स्वामी. कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी. पहिलं तिरा जाऊने हात दाविती भक्तांना. 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त. ऐसी लीला अद्भुत श्री स्वामींची तेधवा. श्री नृसिंह सरस्वती स्वामी सरस्वती कर्दळीवनात गुप्त होती. 700 वर्ष पूर्ण होती या घटनेची अवधरा. कली 1921 शाली वाहन शक.
प्रथमनामासी नाम सत्वंसर ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण. भाविका ताट भरून अमृत पहा वाढले. औदुंबर सिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थी मनोहर. लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे. आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर्य कार्य त्यांचे करीत असे. ऐशी लीलानंत येथे पहा सांगितल्या संक्षिप्त. दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे होई पूर्ण. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांची कृपा होत, सिद्धांचे दर्शनी होत, परमार्थी प्रगती होत पठने नित्य ग्रंथाच्या. अडली कामे पूर्ण होत, संसार कष्ट दूर होत, भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठने होत असे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवारी अष्टमी असत. दत्त जयंती निमित्त समीपत ग्रंथ पूर्ण होत असे. अध्याय 7 ओवी संख्या 31 समाप्त. इति श्री दत्तावधूत चिंतन विरचित श्री संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ समाप्त.